पत्रकारांवर हल्ला होण्याच्या घटना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात घडत आहेत। ही एक शोकांतिका आहे। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि त्यांच्यावर हल्ले होणे हे गंभीर प्रकार आहे। हा संपूर्ण महाराष्ट्रात घडत आहे। हे असं व्हायला नाही पाहिजे। पत्रकारच जर सुरक्षित नसेल तर बाकी इतर जनतेचं काय? जनतेच्या सर्व समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार करतात। त्या पत्रकारांची नोंदणीसुद्धा सरकारने अद्यापही केलेली नाही। ऊन वारा पाऊस सर्व ऋतूमध्ये पत्रकार कशाचीही काळजी न करता, कुटुंबाची काळजी न करता फक्त बातमी शोधण्यासाठी तिथं आपलं वृत्तसंकलन करण्यासाठी जातो आणि त्यांच्यावर ते बातमी संकलित करतो आणि त्यांची कुठल्याही प्रकारची त्यांना सुरक्षा मिळत नाही। वृत्तपत्राचे मालक संपादक यांना फक्त ॲक्रेडिटेशन कार्ड दिले जाते, त्यांचीच नोंदणी केली जाते आणि जे खरे पत्रकार आहेत, जे माहिती शोधून आणतात, त्यांना मात्र शासनाने वाऱ्यावर सोडलेलं आहे। त्यांची नोंदणी व्हायला पाहिजे। आणि पत्रकारांच्या बऱ्याच काही समस्या आहेत। त्यांना घरकुल नाही। अमरावती शहरामध्ये भरपूर पत्रकार आहेत जे भाड्याने राहतात, त्यांना घर नाही, घरकुल त्यांना मिळालं पाहिजे। शासनाच्या योजना आहेत परंतु त्या योजनेचा फायदा पत्रकारांना मिळत नाही आहे। तर त्यांच्यासाठी घरकुल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पालकमंत्री यांनी घरकुल व्यवस्था त्यांना देण्यात यावी, घरकुलची योजना एका विशेष बाब म्हणून। आणि शहरात बऱ्याच अशा ठिकाणी काही घटना घडल्या आहेत की बाबा पार्किंगमध्ये जेव्हा वृत्तसंकलनाकरिता पत्रकार लोक जातात, त्यांना पार्किंगमध्ये जर त्यांना पैसे मागितले जातात पार्किंगचे, तर त्यांना पार्किंग मोफत करण्यात यावी। अशा प्रकारच्या बऱ्याच काही त्यांच्या समस्या आहेत, त्या जिल्हा प्रशासनाने सोडवण्यात याव्या। यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि जर शासनाने पत्रकारांची नोंदणी केली नाही तर आम्ही मार्चमध्ये आंदोलन करणार आहोत। याची दखल जिल्हा प्रशासनाने आणि मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी।